तडजोडीवरच भावनाचं आयुष्य पहिल्यापासून चालू आहे. त्यामुळे ती काही कुणाला चुकलेली नाही आहे. सगळ्या घरांमध्ये कुणी ना कुणीतरी आमच्याकडे अवली कॅरेक्टर्स आहेतच. त्यामुळे आगीतून फोफाट्यातच पडायचंय कुठेही गेलं तरी. शूटिंग करायला कायमच एक इंटरेस्ट असतो, कारण कुणीतरी अशी अवली कॅरेक्टर्स रोज काही ना काहीतरी करतच असतात. ते अशी काहीतरी घटना घडतीये की ज्याच्यामुळे भावनाची उमेदवारी धोक्यात येणार आहे आणि भावनाला आता उमेदवार म्हणून नाही उभं करता येणार आपल्या पार्टीकडनं, असा डिसिजन होईल. भावनाला दरवेळेलाच संकटांना सामोरं तर जावंच लागतं. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम तुमच्या आवडत्या मालिकेच्या सेटवर म्हणजे लक्ष्मी निवासवर आली आणि सिद्धू भावना माझ्यासोबत आहे. कसे आहात? मस्त. Yes, पण आता आम्ही बघतोय की मालिकेत खूपच जास्त ट्विस्ट येत आहेत. म्हणजे एकीकडे काय चाललंय तर लक्ष्मी निवासमध्ये एक वेगळं चाललंय, जयन जान्हवीच्या आयुष्यात वेगळं चाललंय, पण आत्ता इथे बघतोय की कल्याणीने रूप बदललंय. सो आत्ता सिद्धू भावना खरं रूप तिचं कधी बाहेर आणणार आहे? तिचं बाहेर आहेच, दाखवलंय हो. पण आय थिंक सगळं सॉल्व्ह व्हायला तर खूप वेळ आहे अजून. निवडणूक आहेत बऱ्याच आधी मेन तर टार्गेट निवडणुका, त्यामुळे त्याच्यासाठी आम्ही प्रिपेअर होतोय. येस, पण आत्ता भावना या घरासाठी किती तडजोड करणार आहे? कारण की आधी आम्ही बघितलंय की नात्यासाठी जास्त करत होती, पण पहिल्यांदा एवढं मोठं कुटुंबावर संकट आलं. आय थिंक तडजोडीवरच संसार चालू आहे सगळा, आणि आय थिंक तडजोडीवरच भावनाचं आयुष्य पहिल्यापासून चालू आहे. त्यामुळे ती काही कुणाला चुकलेली नाही आहे. तडजोड तर महत्त्वाचा विषय आहे आणि ती करत करतच भावना सगळ्यांना घेऊन पुढे जाईल, एवढं नक्की. हो, पण नीलांबरी आत्ता सिद्धू म्हणजे भावनाला जास्त त्रास देताना दिसते. तर आत्ता सिद्धू काय करायचंय? म्हणजे तू आता तिला कशा पद्धतीने त्या संकटातून काय आता आजी होती, आजी आता जरा निवडली आहे तर आता निलंबरी आली. या घरातलं प्रत्येक जणांनी ठरवलंय का की भावनाला त्रास द्यायचा? त्यांना नको आहे ना मी घरात, त्यामुळे फिरून त्यांचे विषय प्रयत्न त्याच्यावरतीच येतोय. तर आता बघा तसाच लढा आमचा कंटिन्यू राहिले. बाकी निवडणुकीत निलंबरी काय ना काहीतरी अडथळे आणण्याचा प्रयत्न नक्की करेल, पण सिद्धू भावना आता एकत्र तिला कसे टॅकल करतील आता बघूया. अगदीच, पण आता लक्ष्मी निवासमध्येही बघतोय की आता संतोषला धडा शिकवला जातो आणि एकीकडे जयंत जान्हवीच्या आयुष्यात सुरू आहे. भावना कसं सगळे घरं सांभाळते? खरं तर ॲक्च्युली अवघडच आहे, कारण सगळ्या घरांमध्ये कुणी ना कुणीतरी आमच्याकडे अवली कॅरेक्टर्स आहेतच. त्यामुळे आगीतून फोफाट्यातच पडायचंय कुठेही गेलं तरी. त्यामुळे जिकडे जाऊ तिकडे आय थिंक आम्हाला शूट करायला खूप मजा येते, कारण ड्रामा खूप असतो आमच्याकडे. त्यामुळे भावना म्हणून सुद्धा आणि अक्षय म्हणून सुद्धा शूटिंग करायला कायमच एक इंटरेस्ट असतो, कारण कुणीतरी अशी अवली कॅरेक्टर्स रोज काही ना काहीतरी करतच असतात. अगदीच, पण आता काय प्रेक्षकांना पाहायला मिळेल काय वाटतं? आता काय प्रेक्षकांना पाहायला मिळेल? आय थिंक परत तोच ड्रामा की इलेक्शनमध्ये कोण कसं काय जिंकेल हारेल, निलंबरी काय करेल, तिचा आता जसं रूप आता बाहेर आलेलं आहे. ती आता ओपनली आधी ती लपून छपून आणि इनडिरेक्टली गोष्टी करते, आधी ती डिरेक्टली गोष्टी करते. तर ती काय प्रयत्न करेल भावनाला निवडणुकीत हरवण्यासाठी. अगदीच, आणि मगाशी एक सीन शूट केलास, मला त्याविषयी जाणून घ्यायचंय. खरं तर नेमकं काय घडतं आणि एवढे सगळेच जण म्हणजे पूर्ण गाव तुझ्या घरासमोर का गोळा होतंय? हां, ॲक्च्युली अशी काहीतरी घटना घडतीये की ज्याच्यामुळे भावनाची उमेदवारी धोक्यात येणार आहे आणि भावनाला आता उमेदवार म्हणून नाही उभं करता येणार आपल्या पार्टीकडनं, असा डिसिजन होईल का नाही होणार, असा तो सगळा डायलेमा असणार आहे. आणि त्यात भावनाला दरवेळेलाच संकटांना सामोरं तर जावंच लागतं. तसंच एक संकट समोर येतं, त्यामध्ये ती होरपळून निघणार आहे आणि पुन्हा एकदा वाचवायला सिद्धू येणार आहे. त्यामुळे बघायला लोकांना खूप मजा येईल. अगदीच, पण अक्षय साडी खराब झाल्याचं दुःख किती होतं? होतं, पण तेवढी काळजी घेतली जाते की तो नंतर रंग निघेल अशी अपेक्षा आहे माझी. पण साडी खराब झाल्याचं दुःख तर असतंच. तरी 4 वेळा विचारलं जातं मग की निघेल ना रंग. सो पण जाईल. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.